नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सखी कान्हा या दोघांनी डाव रचलेला होता आणि त्या डावात बरोबर सरकार अडकलेलं आहे. कारण सरकारला माहीतच नव्हतं की ती डायरी कोणाची आहे आणि काय. तर हे सगळं कान्हाने केलेलं होतं आणि फायनली कान्हाने हुशारीने सखीच्या समोर सरकारचा खोटारडेपणा आणलेला आहे. इकडे सरकारला वाटत असतं की सरकार जिंकलंय, पण तसं काहीही घडलेलं नाहीये. तो प्रश्नही खोटा होता, ती डायरी ही खोटी होती आणि ते बिलही खोटच होतं. हे सगळं कशा पद्धतीने घडवून आणलेलं आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे किरण आणि त्याचबरोबर कान्हा दोघंही मीटिंगच्या संदर्भात बोलत असतात. अचानक रस्त्यात उभे राहिलेले असताना एक माणूस येतो, तो धडकतो आणि किरणच्या हातातल्या फाईल काही पेपर खाली पडलेले असतात. तेव्हा कान्हा ते उचलतो आणि त्याच्यामध्ये एक डायरी दिसते, त्याच्यावर हार्ट वगैरे असतं. तेव्हा कान्हा म्हणू लागतो काय आहे हे, आणि तो उचलायला घेतो. तेव्हा मात्र किरण म्हणतो असं नको रे. मग कान्हा किरणची डायरी वाचायला सुरुवात करतो आणि तेव्हा मात्र किरण म्हणत असतो की कान्हा प्लीज नको ना, असं त्याला सांगतोय. तेव्हा मात्र किरण तसं म्हटलेलं असतं. तेव्हा कान्हा म्हणतो की काय आहे. तेव्हा तो म्हणतो मी आत्ताच नवीन जानूच्या प्रेमात पडलोय ना, मग मी आणि जानू जो वेळ घालवतो एकमेकांबरोबर, जे काय आमचं चालू असतं ते सगळं मी डायरीमध्ये लिहून ठेवतो. हे ऐकल्यानंतर कान्हा मात्र खुश होतो. कान्हा म्हणतो आत्ता सापडलं उत्तर. कारण सरकार स्वतःला खूप ओव्हर कॉन्फिडन्स समजतात ना, आता बघ त्यांची कशी वाट लागते ती, असं इकडे कान्हाने ठरवलेलं असतं. म्हणजेच डायरी हे जे उत्तर आहे ते कान्हाला सापडलंय. कान्हा इकडे येतो आणि कान्हा तेजस्विनीला भेटतो. तेजस्विनीला सांगतो की मी जे काय सांगतोय ते तुम्हाला करायचं आहे. तेजस्विनी म्हणते काय झालं, काय करायचंय मी. आता मात्र कान्हाने असं बोलल्याबरोबर तेजस्विनीला प्रश्न पडलेला असतो. तेजस्विनीला कान्हाने सांगितलेलं आहे की तुम्ही सखीला भेटायला जायचं, तिथं सरकार कशा येतील त्याची व्यवस्था मी करेल, आणि तिथं जाऊन तुम्ही बोलायचं की ह्यांना राघव साहेबांना ह्याची डायरी लिहायची सवय होती आणि ते रेग्युलर डायरी लिहायचे. त्याचबरोबर तुम्हाला झाडं लावायची आवड आहे, तुम्ही काय काय करायचा हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं. हे ऐकल्यानंतर धक्का बसलेला असतो आणि मग मात्र इकडे तेजस्विनी म्हणत असते पण हे सगळं मी काहीच करत नव्हते आणि रागवून होते डायरी लिहित. कान्हा म्हणतो एवढं करा तरी तुम्ही. बघा त्या मनस्विनीचा खरा चेहरा आपण सगळ्यांच्या समोर आणूया. इकडे कान्हा येतो, सखीला बोलायला सुरुवात करतो, बघू काय प्रश्न काढलेले आहेत. आणि आता बरोबर सखीने काढलेले प्रश्न कान्हा बघतो आणि कान्हा म्हणतो की हे प्रश्न नाही घ्यायचे, हे राहू द्या. मी तुम्हाला जे काही प्रश्न देतोय तो प्रश्न विचारायचा कडूदुधीचा. तेव्हा मात्र सखी म्हणते पण कान्हा हे सगळं काय आहे. तेव्हा कान्हा म्हणतो की मी जे केलेलं आहे ते तुम्हाला कळेल, कारण तुम्हाला तुमची आई आल्याला तुम्हाला वाटलं होतं ना ती तुमची आहे. त्यामुळं सरकारांना आता जर खोटं पाडायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. सखी म्हणतच ते अगदी तसंच झालं रे कान्हा, तू जसं म्हटलं होतं ना तसंच झालं. कडूदुधीचं त्याचबरोबर ते बिल हे सगळं दिलं, पण खरं तर ते हॉस्पिटलचं बिल, ती कडूदुधीचा प्रश्न म्हणजेच राघवला झालेला कडूदुधीचा त्रास, हे सगळं सरकारांनी कान्हाच्या प्लॅनमध्ये अडकलेले असतात आणि त्यानंतर दिलेली उत्तरं असतात. हे ऐकल्यानंतर सखीला तर धक्काच बसतो. सखी म्हणते म्हणजे सरकार खोटे आहेत, त्यांनी ती डायरी मिळवली आणि हे सगळं केलंय. माझं आणि तेजस्विनीचं म्हणजे आलेल्या ज्या बाई आहेत त्यांचं बोलणं ऐकलं आणि त्यानंतर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता मात्र कान्हा म्हणतो बरोबर आहे बेबी सरकार, मी तुम्हाला म्हटलं होतं ना तसंच घडतंय. तेव्हा मात्र मग कान्हा सखीने लिहिलेले जे प्रश्न आहेत ते पाहू लागतो. सखीने त्याच्यात प्रश्न लिहिलेले असतात आणि कान्हाने तिला सांगितलेलं असतं की आता हे प्रश्न नाहीत विचारायचे, कारण तुम्हाला ते प्रश्न विचारायचे आहेत ना, नक्की तुम्ही तुमच्या आईला विचारा आणि त्याची उत्तरं मिळवा. सखी म्हणत असते पण कान्हा आपण हे सगळं केलं, आज सरकार जिंकल्या. तेव्हा कान्हाचं म्हणणं असतं की बरोबर आहे, त्या जिंकल्या तर आहेत, पण आपल्याला त्यांना जिंकू द्यायचं आहे आणि मग त्यांना दाखवायचंय की त्या कशा हारलेल्या आहेत ते. तेवढ्यातच तेजस्विनी येते आणि म्हणते मी येऊ का. तेव्हा सखी आणि कान्हा म्हणतात की हो. तेव्हा तेजस्विनी म्हणते की मला ना म्हणजे आवडत नाहीये खोटारडेपणा केलेला, पण तू सांगितलं म्हणून मी खोटं खोटं रडले, सगळं नाटक केलं, पण हा प्रश्न. तेव्हा सखी म्हणते हो बरोबर आहे, तुम्ही रडलात, खोटं खोटं नाटक केलं, हे सगळं मला माहिती आहे, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं तर मला मिळाली पाहिजेत ना, असं इकडे सखी बोलत असते. तेव्हा कान्हा म्हणतो की विचारा, तुम्हाला जे प्रश्न हवेत ना ते प्रश्न विचारा तुम्ही त्यांना, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील. आता मात्र इकडे सरकार ती डायरी हातात घेऊन असते. तेव्हा सरकारचं म्हणणं असतं की बरं झालं आज ऑफिसमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या,
कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते चुकीच्या पद्धतीने घडलं असतं. नाहीतर मला कुठून कळलं असतं की त्या राघवला दुधीचा त्रास होतोय. नशीब ऑफिसमध्ये आज माझा लॉकर भरलेला होता आणि म्हणून मला तो प्रश्न विचारला गेला आणि मला तिने विचारलं की हे सगळं जे काय आहे ते तुमचं सामान राघव सरांच्या लॉकरमध्ये नेऊन शिफ्ट करू का, कारण राघव सरांचा लॉकर रिकाम आहे, असं सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता सरकारला बरं झालं त्यामध्ये ते बिल मिळालं. मी राघवचा लॉकर पाहिला आणि मग ती डायरी वाचली. त्या डायरीमध्ये ते प्रश्न लिहिलेले असतात की आज आज मला अचानक कडू दुधी खाल्ला आणि त्यानंतर एवढा त्रास झाला, अगदी माझा जीव जातोय की काय अशी अवस्था झालेली होती, असं राघवने त्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं. खरं तर हे राघवने नाही तर कानाने लिहिलेलं आहे. तशी डायरी कानाने अरेंज केलेली आहे आणि त्याचबरोबर सरकारला या सगळ्या साखळ्यामध्ये अडकवलेलं आहे. आता ते जे प्रश्न सखीने काढलेले असतात ते प्रश्न, तो कागद इकडे तेजस्विनीच्या हातात दिला जातो आणि सखी म्हणते काहीही झालं तरीही मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणत असते की हो, या प्रश्नांची उत्तरं मी द्यायला तयार आहे. जेव्हा लहान असताना आपण जत्रेत गेलो होतो तेव्हा काय झालेलं होतं, हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा मात्र इकडे तेजस्विनी सांगायला सुरुवात करते. राघव कामानिमित्त बाहेर गेलेले होते. मग मी सखीला घेऊन जत्रेत गेले, पण तिथे सखीचा वेगळाच हट्ट होता आणि तो म्हणजे मला वाटलेलं की सखीला पाळण्यात बसायचं असेल, खेळायचं असेल, बाकी काही घ्यायचं असेल, पण सखीने जो काही प्रश्न मला विचारला, तिला त्या गुहेमध्ये जायचं होतं. शेवटी आम्ही तिकीट काढलं, तिथे उभे होतो आणि अचानक यात्रेमध्ये एक गोंधळ सुरू झाला, कारण एक गाई उधळलेली होती. नंतर कळलं की त्या गाईचं वासरू हरवलेलं आहे म्हणून ती गाई उधळलेली आहे. तेव्हा मात्र सखी आणि त्याचबरोबर तेजस्विनी दोघीही त्या गोष्टी आता आठवत आहेत. सखीला ते सगळं चित्र तिच्या डोळ्यासमोर दिसत असतं आणि तेजस्विनी सगळ्या गोष्टी सांगत असते. त्यानंतर त्या गर्दीमध्ये माझ्या हातून सखीचा हात सुटला. मी खूप घाबरले, मला कळत नव्हतं. तिथंच एका दुकानाच्या समोर साईबाबांचा फोटो होता. मी तिथे गेले आणि हात जोडून म्हणू लागले की माझ्या मुलीला काही होता कामा नये, माझी मुलगी माझ्याकडे आली पाहिजे. आणि मग मी मागे फिरून पाहिलं तर सखी त्या वासराच्या अंगावरून हात फिरवत होती. त्या वासराला तिने शोधून आणलेलं होतं. तेव्हा सखी म्हणत असते की अगदी बरोबर, अगदी असंच घडलेलं होतं. काना म्हणतो, बघितलं ना, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आता पुढचा प्रश्न. तेव्हा लगेचच तेजस्विनी म्हणू लागते की आणखी काही गोष्टी घडल्या होत्या, त्याही मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तेजस्विनी म्हणते त्यानंतर आम्ही निघालो होतो आणि एक काका होते रस्त्यात, त्यांची गाडी बंद पडलेली आणि ही म्हणते कशी गेले आणि त्यांना म्हणायला लागली की मी तुम्हाला गाडी चालू करून देते. ते किक मारून मारून वैतागले होते आणि त्यांच्या गाडीची किक आता सखी मारत होती. मला प्रश्न पडला, आता ही एवढीशी सखी कशी किक मारणार आणि कशी गाडी चालू करणार आहे त्यांची, आणि ही मात्र प्रयत्न करतच होती. तेव्हा काना म्हणत असतो म्हणजे ती सवय अजून गेलेली नाही दिसतं, कारण यांना ती सवय चांगलीच लागली, आताही त्या तशाच करत असतात. तेव्हा सखी म्हणते गप रे काना तू, असं म्हणत कानाला गप करते आणि दोघीही एकमेकींना हात मिळवतात, खुश झालेले असतात. म्हणजे सखीच्या मनातले जी उत्तर आहेत ते तिला मिळालेली असतात. तेव्हा मात्र तेजस्विनीला खूप छान वाटतं. ती सुद्धा सखीकडे पाहत असते आणि त्याच वेळी इकडे काना म्हणत असतो मग अजून 12 वाजायचेत, मिळालं ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला, का नाही अजून, असं काना सखीला विचारतो. सखी पाहत असते. म्हणजे खरंच सखीला कुठेतरी मनातून पटत असतं की हीच तिची आई आहे आणि ही गोष्ट लक्षात सुद्धा आलेली असते. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र सखी आणि त्याचबरोबर कान्हा दोघेही एकमेकांना मिठी मारतात. आज खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे सखी खुश होते. त्यानंतर परशू, गौतम आणि मीनाक्षी बोलत असतात. गौतम आणि मीनाक्षी दोघंही तिथं आहेत. परशू म्हणत असतो की आज सरकाराने पुरावे पण दिले, एवढं सगळं झालं, मग आपण कसा अविश्वास दाखवायचा या सगळ्यावरती. तेव्हा मात्र इकडे गौतम म्हणत असतो सरकाराने आज काहीतरी घोळ घातलेला आहे. तेव्हा परशू म्हणत असतो मला कळत नाहीये. गौतम म्हणत असतो की अरे दादा, तुझ्या लक्षात का येत नाहीये, त्या दिवशी तेजस्विनी वहिनी आल्यानंतर कसं तुझ्या मनातून एकदम पटकन आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर कशा उलगडल्या, तेव्हा कसं तुला वाटलं की नाही हे काहीतरी खरं आहे, मग आज का प्रॉब्लेम होतोय, आज का असं वाटतंय, असं विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मीनाक्षी म्हणत असते पण सरकारांनी
तेव्हा गौतमचं असं म्हणणं येतं की बरोबर आहे, सरकारने जे काही केलेलं आहे, ज्या काय सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ते मला सगळं पटतंय. पण एक गोष्ट लक्षात येते का, कारण अजून 3 दिवस आहेत आणि त्या 3 दिवसामध्ये कळेल, असं इकडे गौतम सांगू लागतो. सखी आणि काना बाथरूममध्ये असतात. सखी दात घासत असते तेव्हा काना तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो की मलाही ब्रश करायचा आहे. माझा ब्रश कुठे आहे? सखी दात घासतच त्याच्याशी बोलत असते आणि म्हणत असते, टाकून दिला मी तुझा ब्रश. आता कानाला कळतच नसते की सखीने त्याचा ब्रश का टाकून दिलाय. सखी त्याला विचारते, काना तिला विचारतो, तेव्हा काना म्हणतो ठीक आहे, मला आता माझ्या बोटांनीच दात घासायला लागणार आहेत. सखी म्हणते, शी काय रे हे तू, असं काय करतोस रे काना, असं म्हणत सखी त्याला ओरडायला सुरुवात करते. तेव्हा काना म्हणतो की मी बाहेर गेलो की आणेल माझ्यासाठी ब्रश, नाहीतर आहे या पद्धतीने पण मी दात घासू शकतो. म्हणजे काना खरंच अगदी वेगळाच दाखवलेला आहे. एवढ्या श्रीमंताच्या घरचा असूनही अगदी चाळीतल्यासारखा तो वागत असतो आणि सखीला दाखवून देत असतो की मी कसा आहे ते. तेव्हा सखी म्हणत असते, चालेल चल बाहेर हो, मला आंघोळ करायची. काना म्हणतो, माझा एक प्रश्न आहे, तुम्ही आंघोळ कशी करता? तेव्हा सखी म्हणते, काय बोलतेस तू, हे काय पण काय विचारतेस रे? तेव्हा काना म्हणतो, तसं नाहीये, म्हणजे शॉवरचा वापर करता का बादलीत पाणी घेऊन करता असं विचारतोय. तेव्हा मात्र कानाला सखी म्हणते की शॉवर. तेव्हा काना म्हणतो, काल ना आपला शॉवर बंद होता. सखी लगेच जाते आणि शॉवर चालू करायला लागते. शॉवर चालू करते आणि पूर्ण भिजते. मग काना सखीच्या जवळ येतो आणि काना म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काल रात्री शॉवर बंद होता, आज नाही. आणि आता मात्र सखी आणि काना दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात. काना आणि सखीने त्याचबरोबर काना दोघांनीही एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत. सखी कानाला पकडते, काना तिथून निघून चाललेला असतो, पण सखीने कानाला तसंच पकडून ठेवलेलं आहे. आता मात्र काना आणि सखी एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. खूप सुंदर असं रोमॅन्टिक सॉन्ग तिथं आपल्याला पाहायला मिळतं. काना सखीकडे पाहत असतो, एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि त्यानंतर काना स्वतःला थांबवतो. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं, सखी म्हणते की मला आता काही प्रश्न विचारायचे आहेत, पण आता प्रश्नापेक्षाही एक गोष्ट आहे, ती म्हणजे तेजस्विनी कामत ज्या होत्या त्या कॅरममध्ये खूप तरबेज आहेत. त्यामुळं आता कॅरमची स्पर्धा होणार आहे आणि मला बघायचं आहे की कॅरम कोण आणि कसं खेळतं. त्यावरून ठरणार आहे की काय करायचं ते आणि कोण खरी तेजस्विनी आहे. सरकारला तर प्रश्न पडलेला असतो, सरकारला अजिबात कॅरम खेळता येत नसतो आणि तेजस्विनीचा डाव रंगात आलेला असतो. आता क्वीन ही काढलेली असते, कवर काढलं की हा डाव तेजस्विनी जिंकणार असते. पण सरकार म्हणत असतं की काहीही झालं तरीही या तेजस्विनीला मी जिंकू देणार नाही, कारण ही जर इथं जिंकली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण तेजस्विनी कशा पद्धतीने जिंकते, सगळेजण तिला चीअर करत असतात. जरी सरकारने काही गोंधळ घातला तरी कान्हा तो गोंधळ मात्र सगळ्यांच्या समोर आणणार, हेही तितकंच खरं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.